बातमी अत्यंत धक्कादायक आहे। होय, तुम्ही जे वाचताय ते अगदी खरं आहे। मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरमच्या मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटत 30,000 जणांना मारण्याचा कट भायखळा पोलिसांनी उधळून लावलाय आणि या प्रकरणी पोलिसांनी संशयित फैयाज प्रेमजीला ताब्यात घेतलाय। आरोपीने इराण आणि इराकचा दौरा केल्याची माहिती असून त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का, यामागे घातपाताचा उद्देश होता का, या दिशेने पोलीस तपास करतायत। दरम्यान कॅप्सूल घेतलेल्या सलमान सय्यद या तरुणाची प्रकृती बिघडली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याच्या उद्देश्य एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता। आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाईड हे त्याने मिक्स केलेलं आहे। तर मोहरमच्या रॅलीत पेन किलरच्या नावाखाली त्याने विषारी कॅप्सूल्सचं वाटप केलं। कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड आढळल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आरोपीकडून 50 किलो झिंक फॉस्फाईडची ऑर्डर देण्यात आली होती। आरोपीकडे 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स होत्या। भरलेल्या 14,900 कॅप्सूल्स जप्त झाल्या आहेत। आरोपीने इराण आणि इराकचा दौरा केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। गोळी खाल्ल्यामुळे एका व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला।